न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। म्हणजे तसेही प्रकार होऊ शकतो, तर नेमकं आपण म्हणजे कशाच्या आधारे सांगतो आहोत आणि आपण सांगत असताना सरकार गंभीर आहे असं वाटतं का? तर या सरकारने एक लक्षात घ्या की या गेल्या वर्षभरामध्ये 1,13,000 हिंदू कुटुंब देश सोडून बाहेर गेलेले आहेत। हे सरकार गेलं तर ते आम्ही बाहेर का गेलो ह्याचा असताना कारणं त्या ठिकाणी सांगणार आहेत आणि त्यांनी ती कारणं सांगायला सुरुवात केली आणि त्यांना असणारं ब्लॅकमेलिंग होत असेल, धमक्या दिल्या जात असेल किंवा इतर काही गोष्टी केल्या जात असतील तर त्यांची चौकशी निश्चितपणे होणार आणि आपल्यावरती कारवाई होईल। या आता भीतीपोटी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली सत्ता राहिली पाहिजे अशीच कारवाई भारतीय जनता पक्ष RSS कडून केल्या जाते, नरेंद्र मोदींकडून केल्या जाते आणि अमित शहाकडून सुद्धा त्या ठिकाणी केल्या जाते। तेव्हा जो काही 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जो गोंधळ घातला त्या गोंधळाची चौकशी त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या चौकशीपोटी आपल्याला आपण जे इतरांना आता जेलमध्ये टाकलंय तेव्हा आपल्याला सुद्धा जेलबाद भोगावा लागेल आणि तो थांबवायचा असेल तर मग सत्ता आपल्या हातामध्ये घ्या आणि सत्ता आपल्या हातामध्ये यायची असेल तर अरागत ह्या देशामध्ये माजलं पाहिजे आणि अरागत माजवायचं असेल तर हिंदू मुस्लिम हा डिवाईड त्या ठिकाणी झाला पाहिजे। आर्थिक दृष्टिकोनातून पूर्णपणे देश कोलमडला गेला पाहिजे। या दोन गोष्टी झाल्या तर सत्ता ही आपल्या हातामध्ये राहते। हा गेम प्लॅन आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। तर सध्या महाराष्ट्रामध्ये पूर्णतः खाजगीकरण होत आहे, त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्याचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे ते खाजगीकरण झालेलं आहे त्याचं, मात्र वंचित बहुजन आघाडीकडनं कुठलीही दखल पण घेतली जात नाही किंवा विरोधी केला जातो। प्रश्न असा आहे की आम्हाला सत्तेमध्ये आम्ही नाही आहोत, फक्त मोर्चे आणि आंदोलन काढण्याचा भाग आहे। त्या मोर्चे आणि आंदोलन आम्ही असणारं करत असतो, निवेदनं देत असतो। त्याच्यामुळे असणारा हा प्रश्न आपण असणारा काँग्रेसवाल्यांना विचारावा की त्यांनी या देशामध्ये खाजगीकरण पहिल्यांदा सुरुवातच का केली, त्याची गरजच काय होती। आम्ही लोकांना सरळ म्हणतोय की तुम्ही आम्हाला असणारा सत्ता द्या, या देशामधली व्यवस्था ही घटनेशीर कशी आहे आणि त्याच्यामध्ये खाजगीकरण आहे की नाही आहे याचा आम्ही आपल्याला निकाल लावून देतो। सर, एकनाथ शिंदे गटाकडून निमंत्रण आलंय, आमदार संजय शिरसाट जे आहेत ते आपल्याला निमंत्रण देत आहेत की एकनाथ शिंदे गटामध्ये आपण यावं। एकनाथ शिंदे गटाला माझं असणारं आव्हान आहे की तुम्ही असणारं BJP बरोबरचे आपले संबंध तोडा आणि संबंध तोडल्यानंतर मग आपली असणारं बोलणी त्या करायची की न करायचं हे आपण त्या ठिकाणी करू, पण जोपर्यंत तुम्ही BJPमध्ये आहात तोपर्यंत कुठल्याही बोलणी आम्ही करणार नाही। ठाकरे गटाबरोबरही झाले पण मात्र 2 भटजी आडवी येतात असं तुम्ही म्हटलं काय? आता त्या 2 भटजींना किती गळ्याला लावायचं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं पाहिजे की त्यांनी असा नवीन भटजी, आता या 2 भटज्यांना सोडून दुसरा नवीन भटजी बघितला पाहिजे म्हणजे लग्न लागेल आमचं। तुम्ही जसं प्रश्न उपस्थित केला की केंद्रामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर ते NCPचं ऐकतील का, म्हणजे निर्णय ते प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांची भूमिका अशी आहे की अडाणीच्या विरोधात जायचं, राष्ट्रवादीची भूमिका आहे अडाणी बरोबर जायचं। आता एका म्यानामध्ये 2 तलवारी कशा राहतील? आता इंडियामधला असणारा प्रमुख पक्ष काँग्रेस आहे, तेव्हा काँग्रेस पक्षाला भूमिका घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये राहुल गांधीला भूमिका घेतली पाहिजे की जे अडाणी बरोबर जातात आहेत त्यांना इंडियामध्ये ठेवायचं की न ठेवायचं। नोरोबा कुंजोबा त्यांची भूमिका झाली तर निर्णय घेण्याची क्षमता नाही हे सिद्ध होईल, त्यांनी निर्णय घेतला तर निर्णय घेण्याची क्षमता होईल हे सिद्ध होईल। नेमका हेच म्हणजे राज्यामध्ये पाहायला मिळेल उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये जे 2 भटजी आडवे येत आहेत हा त्यांनी लवकर निर्णय घ्यावा, त्यांचं लग्न लावत नसतील ते तर।
सर राज्यात पण पवार साहेबांचाच विषय येतोय आणि केंद्रात पण राहुल गांधीच्या तिथे पवार साहेबांचाच विषय येतोय. तेच नाही. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये मला कोण व्यक्ती मोठा आणि कोण असं नाही. पार्टी म्हणून तुमच्या भूमिकेशी तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. पार्टीशी तुम्ही असा निर्णय घेऊ शकला नाहीत तर तुम्ही इंडिपेंडंट पॉलिटिकल पार्टी असं नाही तर तुम्हाला पाठीमागून कोणतरी चालवतोय असंच फक्त त्याचा निकष निघतो. दोन्ही ठिकाणी पवार साहेब चालू कोणाला माहिती, मी काय त्याचा भाग नाही आहे. आगामी निवडणूक आपण एकटं लढवणार का आणखीन कोणा पक्षासोबत? आम्ही असणारा म्हणतोय की आम्ही असणाऱ्या शिवसेनेबरोबर समझोत्यामध्ये बसलेलो आहोत. आमचा असणारा साखरपुडा झालाय पण लग्न व्हायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी असणारा नवीन भरती घेऊन असणारा लग्न लावावं असं आम्ही आता उद्धव ठाकरेंना म्हणतो. थँक्यू. बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.